नमस्कार, मी सुनीता. आज मी तुम्हाला एक रुका हुआ फैसला या चित्रपटाची कथा सांगणार आहे. हा चित्रपट 12 अँग्री मेन या 1957 सालच्या क्लासिक अमेरिकन चित्रपटावर आधारित एक उत्कृष्ट हिंदी रूपांतर आहे. दिग्दर्शक बासु चटर्जी यांनी अतिशय साध्या पण प्रभावी शैलीत हा चित्रपट साकारला आहे. चटर्जी हिंदी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील आणि वास्तववादी दिग्दर्शक होते. त्यांनी साध्या दैनंदिन आयुष्यातील कथा नैसर्गिक पद्धतीने मांडल्या. हे शीर्षक अत्यंत अर्थपूर्ण आहे. एक रुका हुआ फैसला म्हणजे थांबलेला निर्णय. चित्रपटात सुरुवातीला 11 जण गुन्हेगार म्हणतात, पण एक जण नाही म्हणतो. त्यामुळे निर्णय पुढे सरकत नाही. हाच थांबलेला क्षण कथेला पुढे नेतो आणि हळूहळू सत्य उलगडत जातं. त्यामुळे हे शीर्षक केवळ परिस्थिती दर्शवत नाही, तर संपूर्ण चित्रपटातील मुख्य संघर्षही प्रभावीपणे मांडते. चित्रपट सुरू होतो. एका मुलावर स्वतःच्या वडिलांचा खून केल्याचा आरोप आहे. सर्व पुरावे त्याच्या विरुद्ध आहेत. आता निर्णय या 12 ज्युरी सदस्यांच्या हातात आहे. ही एक निर्णयाची कथा आहे. पण हा फक्त निर्णय नाही, ही कथा आहे विचारांची आणि सत्य शोधण्याची. 12 जण एकाच खोलीत बंद. एका मुलाचं भविष्य त्यांच्या हातात आहे. प्रत्येकाकडे स्वतःचे अनुभव आहेत आणि स्वतःचे पूर्वग्रहही. 11 जण ठामपणे म्हणतात तो खुनी आहे. पण एक माणूस शांतपणे म्हणतो मला खात्री नाही. तो सगळ्यांच्या विरोधात उभा राहतो. प्रश्न विचारतो. प्रत्येक पुरावा नीट तपासतो. सुरुवातीला सगळ्यांना वाटतं हा माणूस फक्त वेळ वाया घालवत आहे. काही जण चिडतात, काहींना घरी जायची घाई असते. पण तो थांबत नाही. तो पुन्हा विचारतो, जर साक्षीदार चुकला असेल तर, जर पुरावे इतके ठोस नसतील तर. आणि हळूहळू एक एक करून सगळ्यांची विचारसरणी बदलू लागते. खोली तीच आहे, माणसं तीच आहेत, पण वातावरण बदलायला लागतं. वाद होतात, आवाज चढतात, काही जण रागाने बोलतात, तर काही अजूनही पूर्वग्रहांच्या आहारी गेलेले असतात. पण नजर बदलली की सत्यही वेगळं दिसू लागतं. एका माणसाच्या शांत तर्कामुळे सगळे स्वतःच्या विचारांकडे पुन्हा पाहू लागतात. एकामागून एक मत बदलत जातं आणि शेवटी जिथे 11 जण म्हणत होते दोषी, तिथेच सगळेजण म्हणतात तो निर्दोष आहे. हा चित्रपट सांगतो खरं धैर्य म्हणजे सगळ्यांच्या विरोधात उभं राहणं आणि सत्य समजण्यासाठी खुला विचार आवश्यक आहे. बासु चटर्जी यांचे दिग्दर्शन अत्यंत प्रभावी आहे. ज्युरी रूम सारख्या मर्यादित जागेत त्यांनी तणावपूर्ण वातावरण उत्कृष्टरित्या उभं केलं असून चित्रपटाचा वेगही हळूहळू नाट्य वाढवत नेणार आहे. संवाद प्रधान असूनही प्रत्येक पात्राचा वेगळा आवाज असल्यामुळे चित्रपट कंटाळवाणा वाटत नाही. मूळ कथा जपत भारतीय संदर्भ सूक्ष्मपणे गुंफले असून भावनिक टोनही संतुलित आहे. हीच ॲडॅप्शनची ताकद आहे. ज्युरी क्रमांक 3 चा क्लायमॅक्समधील भावनिक उद्रेक, जिथे तो अखेर आपलं मत बदलतो, हा प्रसंग अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी पद्धतीने साकारला आहे. अभिनयाच्या बाबतीत सर्व कलाकारांनी अतिशय नैसर्गिक आणि वास्तववादी कामगिरी केली आहे. प्रत्येक जण आपल्या पात्रातील वेगवेगळे पैलू उलगडतो. त्यामुळे कथा अधिक वास्तववादी आणि प्रभावी वाटते. के रैना यांनी ज्युरी क्रमांक 8 ची भूमिका शांत, तर्कशुद्ध आणि नैतिक ठामपणासह प्रभावीपणे साकारली आहे. तर पंकज कपूर यांनी साकारलेला चिडखोर, आक्रमक आणि पूर्वग्रहांनी ग्रस्त ज्युरी क्रमांक 3 प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो. त्यांच्या अभिनयातील तीव्रता आणि भावनिक उफाळा पात्राला अधिक जिवंत बनवतात. हा फक्त एका केसचा निर्णय नाही, तर विचार, संयम आणि सत्यासाठी ठाम उभं राहण्याचा प्रवास आहे. कारण कधीकधी एकच माणूस निर्णयाची दिशा बदलू शकतो. चित्रपटाची ताकद म्हणजे त्यांचं लेखन आणि संवाद. प्रत्येक पात्र वेगळं आहे आणि प्रत्येकाकडे स्वतःचे विचार व पूर्वग्रह आहेत. चर्चा पुढे जाताना त्यांचा राग, अहंकार आणि भीती दिसू लागते.
दिग्दर्शन साधं आहे, ना गाणी ना जास्त नाट्य, फक्त संवाद आणि भावना यावर कथा पुढे जाते. म्हणून प्रेक्षक पूर्णपणे गुंतून राहतो. सुरुवातीला सगळे एकत्र दिसतात, पण हळूहळू तणाव वाढतो. चर्चा तीव्र होत जाते आणि कॅमेरा चेहऱ्यावर येतो. म्हणून प्रेक्षकाला त्या खोलीत असल्यासारखं वाटतं. हा चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पाडतो. न्याय देताना आपण किती निरपेक्ष असतो. घाईघाईत घेतलेले निर्णय किती धोकादायक ठरू शकतात. जो आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारायला भाग पाडतो. आपण निर्णय घेताना खरोखर विचार करतो का, की फक्त इतरांचं अनुकरण करतो? तर मग हा चित्रपट पहा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे. नमस्कार.